काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढेवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. ऐशी कोणाची वैखरी, ऐशी कोणाची वैखरी, वदे आमुचे सामोरी, करो सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. तुका म्हणे बाण, तुका म्हणे बाण, हाती हरिनाम तीक्ष्ण, करो सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. विठ्ठल विठ्ठल काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढेवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, येथे सर्व इच्छा पुरत से, तुका म्हणे नमो हरेची आदासा, म्हणे नमो हरेची आदासा, येथे सर्व इच्छा पुरत से, काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढेवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले श्री विठ्ठलवीर परमार्थ शूर रणरंगधीर निकृंत कलिकाल शीर श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे एरवी जगाला खाणारा जो काळ, त्या काळाचेही आम्ही कसे काळ आहोत, आजच्या अभंगात तुकोबाराय याची मीमांसा मांडतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन साधू संतांचा पादस्पर्श होऊन पवित्र झालेला, संतांचं उभपीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा, या पुण्यपावन मराठवाड्यामध्ये पुण्यपावन वैराग्याचा मेरू तो हा गोरा कुंभारो, आवडता डिंगरू केशवाचा, श्री संत पुण्यपावन वैराग्य मेरू गोरोबा काकांच्या समाधीने पवित्र झालेला जिल्हा धाराशिव जिल्हा. या पुण्यपावन धाराशिव जिल्ह्यामध्ये या तालुका कोणता आहे? लोहारा तालुका. आणि या लोहारा तालुक्यामध्ये माकनाई देवीच्या पादस्पर्शाने पवित्र झालेलं गाव, साधुवर्य श्री संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या पवित्र पादस्पर्शाने पुनीत झालेलं गाव श्री क्षेत्र माकणी. आणि या श्री क्षेत्र माकणी गावामध्ये स्वानंद सुखनिवासी मराठवाड्याला पडलेले एक साधुवर्य स्वप्न सद्गुरू गुरुवर्य महनीय मारुती महाराज कानेगावकर यांच्या 29व्या पुण्यस्मरणानिमित्त असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संताई आश्रम आयोजक, समस्त संताई आश्रम भक्त परिवार आणि गावातील भजनी मंडळ, परिसरातील सगळे मारुती महाराजांच्या फडावरील सगळी गावं, वाड्या, वस्त्या आणि भाविक परिवार सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला 29वा पुण्यस्मरण सोहळा. आणि मग त्यामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित श्री संत सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर सर्व भक्त परिवार, ज्ञात अज्ञात सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ज्यांच्याकडे मी संस्कृत शिकलो, ज्यांची इथं पवित्र भागवत कथा चालू आहे, कलियुगातील ज्यांना प्रतिशुकाचार्य म्हटलं जातं भागवताच्या बाबतीत, असे आमचे गुरुवर्य, सगळ्या कीर्तनकारांचे गुरुवर्य माधवजी महाराज ढाकणे आज अगत्याने पुढे आहेत. मी आल्यापासून म्हटलो की बाबाजी ही सेवा तुम्ही करा, पण ते म्हटले कसं आहे, सोना राखून कान पोचलेले चांगले, आणि त्यामुळं मग हे माझ्याच गळ्यात आलं आहे.
ज्यांनी ही सेवा मला सांगितली ते सद्गुरू मारुती महाराज कानेगावकरांचे सर्व विद्यावंशज, मारुती महाराजांचा सर्व परमार्थ भार त्यांनी वाहिला. लवकरच ज्यांच्या खांद्यावर ही परमार्थाची धुरा पडली, ज्यांनी यशस्वी रीतीने आत्तापर्यंत पार पाडली. मध्यंतरी 1 वर्षापूर्वी थोडंसं आजाराला सामोरं जावं लागलं आणि सामोरं जावं लागल्यामुळं थोडंसं थांबून घेतलं आणि मग पुणे येथे उपचार घेऊन आज त्यांना खूप चांगलं आरोग्य पांडुरंगाने दिलं. याबद्दल पांडुरंगांना खूप धन्यवाद. आणि मग आदरणीय हरिभक्तीपरायण माझे छोटे गुरुबंधू महेश महाराज माकणीकर महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. तसे मला ते 5-6 वर्षापासून या उत्सवासाठी म्हणतात. मी थोडासा लय लांब फिरणारा बुवा नाही. मला तिथं आळंदीच्या जवळ सगळी गावं आम्हाला ओळखीत आहेत. रोजच तिथं कीर्तन असतात सकाळ संध्याकाळ. मग माऊलीकडं दर्शन होतं, थांबणं होतं. पुणे नगर नाशिक सगळं 7 ते 9 करून टाकलं आहे आम्ही. मग तिथल्या तिथं बघ आपलं जुळून जातं सगळं. एवढं लांब पाळावं लागत नाही. परंतु महाराजांचा मोठा आग्रह की साधूची पुण्यतिथी आणि तुम्ही आलं पाहिजे. यावर्षी मात्र आपल्या दर्शनाचा योग आला. परंतु महाराज दरवर्षी राहायचे आणि यावर्षी महाराजांना पुण्याला थांबावं लागलं आरोग्यासाठी. पण आज जरी महाराज शरीराने तिथं असतील तरी महाराजांचं मन मात्र तुम्हा सर्व भक्त परिवारावर आहे. आदरणीय महेशजी महाराज ज्या साधूचं पुण्यस्मरण आहे ते साधू या युगातील एक मोठे संत आहेत. कलियुगातील मराठवाड्यामध्ये जे काही संत झाले, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठवाड्याचा इतिहास काढायला जात नाही. आणि मराठवाड्याच्या संतांचा जर इतिहास लिहिला तर सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहावं लागेल. एवढे पवित्र संत या भूमीला जन्मले, या भूमीत वावरले, या भूमीत फिरले. हा संपूर्ण 2-4 जिल्हे त्यांनी सुस्नात केले. सद्गुरू वास्कर महाराजांची परंपरा, कडकडीत वैराग्य, खूप लोकाला परमार्थ ज्यांनी शिकवला. आणि मग महाराजांचं 29 वर्षापूर्वी पांडुरंगाच्या चरणी ते विलीन झाले. आणि खूपच लवकर जबाबदारी महेश महाराजांच्या अंगावर पडली. पण महेश महाराज बी जसं ज्ञानोबराने वर्णन केले, तैशी दशेची वाट न पाहता आणि वैश्याची या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते. खूप लहानपणी त्यांच्यावर ही जबाबदारी पडली. मारुती महाराजांनी अचूक व्यक्तिमत्व निवडलं. परंपरा वहन करायला माणसं चांगली भेटत नाहीत. सगळ्या महाराष्ट्रातल्या परंपरेत डोकून पहा. महाराष्ट्रातल्या सगळ्या परंपरा आम्ही मागून पुढून तपासून पाहिलेल्या आता. परंपरा वहन करायला माणसं चांगली भेटत नाही. माणसं भेटतात, चांगली भेटत नाही महाराज. त्या परंपरेचे जे विवेक वैराग्य ह्या ज्या परंपरा आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य हे चालवलं पाहिजे. हो, कार्यक्रम चालवणं हे करणं ही गौण गोष्ट आहे. कोणी कार्यक्रम करते महाराज. त्या परंपरेचा जो भक्तीचा वसा आहे, जो ज्ञानाचा वसा आहे, जो शांतीचा वसा आहे, वैराग्याचा वसा आहे, तो चालवला पाहिजे. आणि मग महेश महाराज अतिशय योग्य व्यक्तिमत्व. कोण काय जाणे, पण गोरोबा काकांनीच तुमच्या पदरात टाकलं म्हणावं लागलं. गोरोबा काकांनाच या परिसराची दया आली. हे माझा परिसर आहे आणि इकडं आपण एखादं चांगलं रत्न जन्माला घालावं आणि महेश महाराजांना हे दिलं. परंतु 1 वर्षापूर्वी त्यांना थोडंसं आजार झाल्यामुळं मग थांबावं लागलं. सगळा मराठवाडा त्यांच्या कीर्तनाला आसुसलेला. पुण्याला येऊन थांबले. आम्ही पुण्याला जो उत्सव झाला तुकाराम महाराजाचा 375वा, त्यांना सेवा दिली होती. मग ते अचानक कधीही ऑपरेशन सांगितलं जाईल म्हणून आपण थांबून घेऊ. मग त्यांच्या जागी मी दुसरे कीर्तनकार बसवले. पण ऑपरेशन त्या काळात झालं नाही. पण ते 8 दिवस उपलब्ध राहिले तिथं. रोज यायचे ते कथेला. म्हटलं महाराज हे तुमचं कीर्तन होतं, तुम्ही करायला पाहिजे होतं. ते नाही, माझं ऑपरेशन कधी होऊ शकतं. आणि मग त्यांना आरोग्य आता चांगलं लाभलं आहे. काल ते बोलले माझ्याशी. आता सगळ्यांशी बोलतात, कपडे घालतात हाताने आणि गोड ज्ञानेश्वरीचं चिंतन. खूप इतकं मोकळ्या मनाचं व्यक्तिमत्व तुम्हाला भेटलं. जणू काय गावरान गाईचं दही लावावं आणि दहीचं लोणी निघा. ते लोणी जसं मृदू सभाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त हे प्रमाण. आणि आपले महेश महाराज अगदी सामानाधिकरण्य. अशीच माणसं लागतात महाराज. आरडाओरडा करणाऱ्याचं काय काम आहे मराठवाड्यात? इथं काय आरडाओरडा करायला कमी माणसं आहेत काय? असो. आणि म्हणून खूप गोड व्यक्तिमत्व लाभलं. महाराजांनी मोठ्या आग्रहाने सेवा दिली. 7 ते 9 करायला सांगितलं. मला यायलाच उशीर झाला.
असो, पण मराठवाड्यात कधी एकला रात्री 2ला जरी सुरू झालं माणसं हटत नाहीत महाराज, माणसं बसून राहतात. ते आमच्याकडं आय आमच्या नगर नाशिक पुणे बुवा उशिरा आला त्याचं 10वं घातलंच म्हणून समजायचं लोकांना. इकडं साधू म्हणजे देव, वा आमच्याकडं देवालाही कोणी साधू म्हणत नाही. हे येडी सगळी. असो, म्हणूनच मला सांभाळावं लागत इथं. असो, तुम्हा ज्ञात अज्ञात सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं खूप महाराज मंडळी इथं. आता कोणाचा नामोल्लेख करत नाही, कारण आपल्याला अजून एक शेज हाणायचं आहे. त्याही शेजावर काहीतरी लावावं लागत देवा आपल्याला. असं तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. गोडा भंग घेतलाय. काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासे पायी. आजच्या भंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. जगाला खाणारा जो काळ, त्या काळाचेही आम्ही कसे काळ आहोत या अभंगात तुकोबराय त्याची सर्व विचारणा मांडतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये अन्न वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. मानवी जीवन हे गरजूवंत जीवन आहे. या देहाला जो आला, या मानवी जीवनाला जो आला, त्याला गरजांना सामोरं जावं लागणार. जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत माझ्या जीवनात मला कसलीच गरज भासली नाही, असा आणखीन जन्माला यायचा आहे. इथं बसलेल्यापैकी कोणी सांगा की माझ्या जीवनात मला कशाचीच गरज लागत नाही, खुशाल हातवर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा, ती तुम्हाला गरजच होईल. असो, जन्माला आला का प्रत्येकाला कोणती ना कोणती गरज आहे. त्या गरजाचे 2 प्रकार, एक आहे वरपंगी गरज आणि एक आहे मूलभूत गरज. वरपंगी गरज म्हणजे काय? असली तरी काम भागत आणि नसली तरी काम भागत, याला काय म्हणायचं? वरपंगी गरज. आणि मूलभूत गरज जी मात्र मानवी जीवनाच्या मुळाशी जडलेली आहे तिला म्हणायचं मूलभूत गरज. वरपंगी गरज तंबाखू, बिडी, गांजा ही वरपंगी गरज आहे. तंबाखू खाल्ली, बिडी ओढली, गांजा ओढला म्हणजे माणसं जिवंत राहतात, आणि तंबाखू नाही खाल्ली म्हणजे माणसं पाठापाठा मारतात. असा काही नियम नाही. तुमच्या पुढं उभा राहिलेल्या बोने तंबाखू खाल्ली नाही कधी शिवलाही नाही महाराज म्हणजे काय मी काय मेलो का? ती वरपंगी गरज आहे, ती काय मानवी जीवनाची मूलभूत गरज नाही. पण काही गरजा मात्र मानवी जीवनाच्या मुळाशी जडलेल्या आहेत. त्या आहेत 3: अन्न, वस्त्र, निवारा. आजच्या चिंतनामध्ये निवारा ही मानवी जीवनाची मूलभूत गरज कशी आहे याचा विचार करायचा नाही. वस्त्र ही मानवी जीवनाची मूलभूत गरज कशी आहे याचाही विचार करायचा नाही. अन्न या मूलभूत गरजेचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यातही ती मूलभूत गरज कशी आहे हे सिद्ध करायचं नाही. मग आज आपल्याला अन्न साखळीचा विचार करायचा. आपण शाळा शिकलेली माणसं आहोत. आपल्याला लहानपणी शाळेमध्ये अन्न साखळी शिकवली जाते. त्यात अन्न साखळीचा आपल्याला विचार करायचा. साखळी म्हटलं का तिला कड्या असतात. अनेक कड्यांनी बनवली जाते, तिला साखळी म्हणतात. तसं आजच्या चिंतनात आपल्याला अन्न साखळीच्या 3 कड्या पाहायच्या. या जीवनामध्ये मृत्यूलोकात वावरत असताना आपल्याला अन्न साखळीच्या 3 कड्या दिसतील. मी कढी सांगतो, या कढी नाही अन्न विषय चालल्यामुळे तुमच्या डोक्यात कढीच यायचा म्हणून कढी नसून कडी असं. अन्न साखळीच्या 3 कड्या. कोणत्या 3 कड्या? 1 भक्ष्य कडी, 2 भक्षक कडी आणि 3 भक्ष्यस्य भक्षणम कडी. विठ्ठल या 3 कड्या या मृत्यू लोकात आहेत अन्न साखळीच्या. पहिली कडी भक्ष्य कडी म्हणजे काय? एक वर्ग असा आहे की कोणी उठायचं आणि त्या पुढच्या व्यक्तीचा लचकात वाढायचा. एक वर्ग मृत्यूलोकाचा आहार ठरला आहे. मृत्यूलोक ज्याला खायला निघालाय, मृत्यूलोक ज्याला गिळायला निघालाय, हा एक वर्ग मृत्यूलोकात आहे, त्याला भक्ष्य म्हणतात. दुसरा आहे भक्षक. भक्षक म्हणजे ज्याला दुसऱ्याचं खायचा नाद लागलाय, याला म्हणायचं भक्षक. येतील ते सगळे विस्तारात सगळे येतील. मी शर्ट असं शिवून देणार आहे, ज्याच्या अंगात बसन त्यांनी बसून घ्या. कोणाचं माप न घ्यायचं, आपलं माप न घेतात द्यायचं शिवून. पहिली कडी भक्ष, लोक ज्याचा लचका तोडतात. दुसरी कडी भक्षक, जो लोकाचं खातो. आणि तिसरी कडी आहे लोकाला खाता खाता स्वतःच संपला, दुसऱ्याला खायला गेला आणि त्यांनीच याला खाल्लं. वा, म्हणून मी भक्ष्यस्य भक्षणम असं सांगितलंय. अशा 3 कड्या आहेत मृत्यूलोकात. कसं ही तिसरी कडी आजच्या अभंगात आलेली.
जगाला खाता खाता त्या काळालाच तुकाराम महाराजांनी खाऊन टाकलं, हे सांगायचंय मला. जगा काळ खाय हे सांगायचंय, काळाचे हे काळ हे सांगायचंय. म्हणून मी हे विषय मांडलाय. आता थोडं क्रमाक्रमाने पाहू. पहिली कडी आहे भक्ष कडी. या मृत्यूलोकात एक वर्ग असा आहे, कोणी उठायचं त्याचा लचका तोडायचा, कोणी उठायचं त्याला गिळंकृत करायचं, कोणी उठायचं आणि त्यालाच खाऊन घ्यायचं. समाज ज्याला खाण्यासाठी उठलाय, समाजाचा जो चरवणाचा विषय ठरलाय, समाज ज्याला चावतोय, असा एक वर्ग आहे. किती आहेत? असे 5 आहेत की जो लोकाच्या खाण्याचा विषय ठरला. समाज ज्याला खातोय, कोण आहेत ते? धर्मशास्त्रकार सांगतात. धर्मशास्त्राने त्याचा निर्वाळा मांडलाय. ऋणी, रोगी, दासकृतो, नीचपुत्रो, गतछत्रहा, पंचयतेच परभक्षा, मृत्यूलोके विजानियात. मृत्यूलोकामध्ये ही 5 माणसं परभक्ष सांगितलेली आहे. या 5 माणसाचा मृत्यूलोक लाचका तोडतो. जरा याच्यात राहू नका. या 5ही जणाचे 5ही संस्थेचे सभासद होऊ नका. हे 5 जण असे की समाज यांना खायला उठलाय. कोण? व पहिला आहे ऋणी. ऋणी म्हणजे कर्ज बाजारू. दुसरा आहे रोगी म्हणजे रोगाने ग्रासलेला. तिसरा आहे ऋणी रोगी दासकृतः, पण ही सध्या परंपरा संपलेली. याचा अर्थ होतो गुलाम म्हणजे चाकर. बर. नीचपुत्र हा म्हणजे धाकलं पोरग. आणि 5वा सांगितलाय राजकारणात हरलेला, गतछत्र हा. पंचयतेच परभक्षा, मृत्यूलोके विजानिया. ही 5 माणसं समाजाचा भक्ष ठरली. पहिला आहे ऋणी, कर्जबाजारी. माऊली 2 टाईम जेवायचंय ना, त्यापेक्षा 1च टाईम जेवा. आणि 1 टाईम जेवायचं ना, त्यापेक्षा नाश्त्यावर राहा. आणि नाश्ताच करायचा ना तर दिवसभर पाणी पिऊन राहा. पण कष्टाचं खा, कर्जाचं खाऊ नका. बघा, आत्तापर्यंत कर्जाचं खाऊन जगलाय असा एक सापडायचा नाही. उलट कर्जच त्याला खायला उठतं महाराज. आणि म्हणून धर्मशास्त्र सांगतं कर्जबाजारी होऊ नका महाराज. 2 टाईम जेवायचे तर 1च टाईम जेवा. 1 टाईम जेवायचंय ना, नाश्त्यावर राहा, पण कर्जाचं खाऊ नका. ज्याने कर्ज काढलंय, आमचा एक येडा बॉय आहे, तो म्हणतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. अरे ते यमक बी जुळलं पाहिजे ना. यमक तरी जुळत आहे का? काय म्हणी सांगतोय? कोणी सांगितली तुला म्हण? कर्जबाजारी राहू नये माणसाने. एकदा का मनुष्य कर्जबाजारी झाला, त्याने बँकेकडून कर्ज काढलं, सावकाराकडून कर्ज काढलं, झालं त्याच्या मग व्याज सुरू झालंच, चक्रव्याड व्याज सुरू झालंच. मी एका बँकेच्या उद्घाटनाला गेलो होतो. आता मला राहावं लागतं पुण्यात, त्याच्यामुळं थोडं आडाम लोकांना धरावं लागतं. एका बँकेच्या उद्घाटनाला गेलो. बँकेचं नाव होतं भूविकास बँक. मी तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं, ह्या बँकेचं नाव असं काय बरं? एक भू शब्दाचा अर्थ होतो जमीन, विकास शब्दाचा अर्थ होतो वृद्धी. हे असा अर्थ कसा करायचा याचा? तो म्हणला, महाराज ह्या बँकेचं कर्ज जो घेतो तो भूमध्ये जाऊन बँकेचा विकास होतो, म्हणूनच याचं नाव भूविकास बँक आहे. कर्मचाऱ्याने सांगितलं बरं का अर्थ मला हा. त्या बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. म्हणून कर्जबाजारी राहू नका. 2 गोष्टी करताना माणसाला खूप मजा वाटते, पण या 2 गोष्टी फेडायला खूप कठीण जातात माऊली. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे कर्ज आणि दुसरं म्हणजे पाप. ऋणम कर्तुम पापम कर्तुम मन्यते मानवाहा सुखम परिणामो अतिगहनो महताम अपि नाशयती. धर्मशास्त्र सांगतं कर्ज काढताना लय मजा वाटती, पाप करताना लय मजा वाटती, पण फेडताना भल्या भल्याला दमछाक होती. महताम अपि नाशयती. आणि म्हणून पाप करताना आणि कर्ज काढताना माणसाने हात आखडायचा. माणसं पाप करताना मागं पुढंच बघा ना. तो कली हो पत्रिकेत लिहिलेलं राहतं, सढळ हाताने मदत करा. मदत नाही करत सढळ हाताने, पण पाप मात्र सढळ हाताने करतात. एका मंदिरात मी दर्शनाला गेलो. हे मंदिर हेमाडपंथी. पुजारी खूप अभिमानी होता. महाराज हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलंय. म्हणलं बरं तू तिथं हजर होता पायाला. काय उपनीत येत लोक महाराज. हो, पांडवांनी या त्या काळापासून या मंदिराला 200 एकर जमीन इनाम आहे. म्हणलं बघ, ह्या मंदिरावर ही अशी शिल्पकला कोरलेली, ह्या खांबावर ही शिल्पकला, त्या खांबावर ती शिल्पकला. आणि माझ्या संग बोलता बोलता त्याने बिडी काढली आणि देवाच्या समयलाच पेटावली महाराज. वार वा. बोलता बोलता पाप करतो तू, तर डीपीवरच आकडा टाकला. कमाल झाली म्हणलं. आता देवाच्या समयला बिडी पेटी तो म्हणलं काय बोलायचंय तुला आता महाराज. माणसं बोलता बोलता पाप करतात. पाप करताना आणि कर्ज काढताना लय विचार करायचा महाराज. भीष्माचार्य शरपंजरी पडले.
भगवान कृष्ण भेटायला आले. भगवंता, अरे जन्मभर मी देवादिकाची व्रतवैकल्य केली रे, म्हणून लोक मला आवडीने देवव्रत म्हणतात. मी देवाची व्रतवैकल्य केली आणि मला शरपंजेरी पाडावं लागलं. जिथं बेलाचा पाला गाळायला लागला तिथं चिचाच्या पाल्याचा कुठं विषय काढायचा. अरे जिथं भीष्माचार्याला शरपंजेरी पाडावं लागलं तिथं बाकीच्यांची गत काय. भगवंत म्हणले तसं नाही, तुमच्यावर ऋण आहे. तुम्ही पाप थोडंसं केलं होतं बाळपणी आणि ते पाप या रूपाने आज फेडायची पाळी आली. मी आणि पाप. आणि मग भगवंताने मस्तकावर हात ठेवला आणि त्यांचं सगळं बालपण त्यांना आठवलं. तर लहानपणी हे फुलपाखरांना काटे टोचायचे. एक सरडा पडला होता, सरडा असा उचलला आणि कोल्ला तर तो काट्याच्या फांदीवर पडला. सरडा शरपंजेरी पडला, ते आता फेडावं लागतंय. आणि मग भीष्माचार्य म्हणले, मी तेव्हा केलेलं पाप आत्ता फेडावं लागलं. भीष्माचार्याला फेडावं लागलं तर खपल्याचार्यांना का नाही फेडावं लागलं. म्हणून पाप करताना लय हात आखडायचा माऊली. हे पुढं फेडावं लागणार याचं ध्यान धरा. वा, एक पाप करताना लोकांना मजा वाटते, फेडायला गहन. आणि कर्ज काढताना माणसाला खूप मजा वाटते, पण फेडायला गहन. आणि म्हणून ऋणी मनुष्य परभक्ष सांगितलं. दुसरा आहे रोगी. माऊली, आरोग्यास खणखणीत पाहिजे बघा. वयाच्या 50 पर्यंत शरीर आपल्याला सांभाळतं. 50 ओलांडली का आपण शरीराला सांभाळायचं. 50 पर्यंत आपण कसं फिरलो, कधी जेवलो, कधी झोपलो हे चाललं. 50 ओलांडल्यावर कधी जेवण चालत नाही, कधी झोपून चालत नाही. वेळेत जेवायचं, वेळेत झोपायचं आणि मापात बिड्या वाढायच्या. असो सांगायचा भाग असा आहे. ते इकडं सांगणं जरा कठीणच जाईन मला असं वाटतंय. आणि म्हणून वेळ महाराज, मर्यादा ते बरी, वेळ जाणावी चतुरी. 50 ओलांडली का आपल्या मर्यादा, आपल्या वेळा ओळखून वागायचं माऊली. वाह, आरोग्य चांगलं ठेवायचं. आरोग्य खणखणीत आरोग्य पाहिजे, खणखणीत. वाह, म्हणून आरोग्य खणखणीत सहसा लाभत नाही, कारण रोगाच्या का मनुष्य आहारी गेला. त्यात कोणता रोग झाला तर चांगला, पण शुगर हो नाही. सकळ दुःखाचे आगर ते हे झाले शे शुगर. हो, गाथ्यातलं नाही माथ्यातलंय. हो, शुगर. आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे, जसा आंब्याला आतून भेरूड लागतं ना, जसं भेरूड लागलं तर आंबा आतून पोखरीतं, तसं शुगर माणसाला आतून पोखरीते. आणि म्हणून खूप आणि पदार्थ असून खाऊ देत नाही, त्याला म्हणायचं शुगर. मी एका आमचे गुलाबराव म्हणून त्यांच्याकडे जेवायला गेलो पुण्यात. जेवायला गेलो तर त्याच्या बायकोने गुलाबजाम केले होते. बायको गुलाबजाम खायची, पण गुलाब पाहूनच जाम झाला. का डॉक्टरने सांगितलंय तुम्ही का गुलाबजाम खाल्ले का पाहुण्या रावळ्याला भेटून घ्यायचं, तुम्ही यंदाची दिवाळी खातच नाही म्हणले. मग असं आहे. आणि म्हणून आरोग्य चांगलं पाहिजे, आरोग्य. पण एकदा का तुम्ही रोगी झाले का तुमच्या मागं इडी लागलीत म्हणून समजा, तुमचं शोषण सुरू झालं म्हणून समजा. मग गोळ्या घ्या, इंजेक्शन घ्या, सलाईन घ्या, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरचं बिल भरा, तिथं ऑपरेशन करा, इकडली नस काढा, तिकडं घाला, हे सुरूच झालं महाराज. अवघडे लोक आपलं शोषण करतात. तो परभक्ष सांगितलेला आहे, तो भक्ष आहे. रोगी. कोरोनाच्या काळात आमचा एक मित्र आहे सांगलीला, तो आजारी पडला. पाटील 50 एकर द्राक्ष बागायदार, खूप मोठा पाटील आहे. गेला दवाखान्यात. डॉक्टर म्हणे झोपा. डॉक्टरने कानात वायरी घातल्यानं तपासायला सुरुवात केली. पहिल्या डॉक्टरने प्रश्न विचारला, घरची परिस्थिती कसं काय. कोरोनाचा आणि घरच्या परिस्थितीचा संबंध काय मला अजून कळालं नाही. 5 वर्ष झाले. त्याचा जन्यजनक भाव काय संबंध आहे आणखी कळाला नाही. घरची परिस्थिती कसं काय. आता ते वारकरी खरं बोलला. तो म्हणला मी 50 एकरचा बागायदार आहे, द्राक्ष बागायदार. हो, परराष्ट्रात मी पाठवतो माझा माल. अरे डॉक्टर म्हणे उठा, पॉझिटिव्ह आहेत तुम्ही. तो म्हणला का हो तुम्ही माझं रक्त तपासलं नाही, काही सॅम्पल घेतला नाही, काय नाही. आम्हाला जास्त कळतं का तुम्हाला. बोला पॉलिसी का तुमची काढलेली, काय विमा उतरवलेला आहे का तुमचा, काही सांगा. तो म्हणला नाही मी घरी जाऊन येतो. घरी जाऊ नका, पप्याच्या आईला लागण होईल. तो म्हणला पप्याच्या आईमुळंच मला लागण झालेली याची, मला घरी जाऊ द्या. फक्त तो पाटील घरी गेला, त्याला शंका आली. सकाळी 9ला तपासायला आला होता तो, तर फक्त संध्याकाळी 9ला तो परत गेला. पण जाताना जरा फाटकी कपडे आणि तोंडाला मास्क लावून गेला. झोपला. सकाळचंच गिऱ्हाईक की हे डॉक्टरच्या लक्षात आलं नाही, कारण दिवसभरात डॉक्टरनी 120 रुग्ण तपासले होते. कानात वायरी घातल्यानं तपासताना डॉक्टरने प्रश्न विचारला, घरची परिस्थिती कसं काय. वारकरी सावध झाला. वारकरी म्हणा घरच्या परिस्थितीचा कोरोनाचा काही संबंध. वारकरी जरा थाप हाणली.
पक्वाच्या असल्यामुळे त्याला थाप टाकायचा नाद होता. प्रमोद महाराज वारकऱ्याने थाप आणली तो ना घरची. वारकरी मला घर कोणाला आहे? मग डॉक्टरने विचार राहता कुठं? म्हणजे मी पुलाखाली नळीत राहतो. बरं करता काय? म्हणजे मी गावंड्याच्या हाताखाली इटा देतो. डॉक्टरने उठा निगेटिव्ह आहेत म्हणले तुम्ही निघा. आणि मग त्या वारकऱ्याने मास्क सोडलं. अरे नीतीने खान नीतीने. अरे सकाळी 9ला आलो होतो मी आणि 12 तासात अवघ्या मी परत निगेटिव्ह कसा झालो? डॉक्टर म्हणला ते तुम्हीच काय का ना खाली गणपतीच काढीन म्हणला. वारकऱ्या साध्या माणसाला लुटायला निघाला. याच्यासाठी तुम्ही रोगी होऊ नका हे औषधी. विठ्ठल ऋणी भक्ष रोगी भक्ष दास कृतः याचा अर्थ होतो गुलाम. जसा आत्ताच्या काळात बैलाचा बाजार आहे तसा जुन्या काळात माणसाचा बाजार राहायचा. माणसं विकली जायची महाराज. आणि एकदा का मनुष्य विकला गेला का मग मालक सांगन त्याच वेळेस त्या कामगाराने उठायचं बसायचं जेवायचं झोपायचं. तो परभक्ष ठरला महाराज. गुलाम पानिपतच्या युद्धात भारतातून खूप गुलाम म्हणून नेले गेले माणसं महाराज. आज ते त्या भागात खूप प्रसिद्धीला आलेले आहेत. खूप पाहण्यासारखा विषय आहे. आणि म्हणून ऋणी रोगी गुलाम नीचपुत्र हा. नीचपुत्र हा म्हणजे काय? धाकला मुलगा. जुन्या काळात आशीर्वाद होता अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा 8-8 पोरं व्हायची 10-10. जरा जुन्या काळात मोकळ्या हातानेच कारभार होता. आणि मग 10-12 पोरं झाले कधी धाकलं राहायचं ना. सगळ्या भावांनी त्यालाच काम सांगायचं. आईने त्यालाच काम सांगायचं, बापाने त्यालाच काम सांगायचं, पाहुण्या रावळ्याने त्यालाच काम सांगायचं. म्हणून आपल्या मराठवाड्यात एक म्हणे नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. पण काय करावं हे सगळे मलाच धाकले माऊली म्हणतात. हा एक घोटाळा आहे. मलाच पडायची पाळी आली. सगळे बसून येत निहार. माझा खांदा आला पळू पळू. काय पळणे मी लय विचार करतो तुला काय पळणे वाढायचं. असो नीचपुत्र हा. आणि 5वा सांगितलाय गतछत्र हा. एक मता नका व्हायना पण तुम्ही निवडून आले पाहिजे महाराज. तुम्ही म्हणजे तुम्ही नका उभा राहू. तुम्हाला तुमचं बी मत नाही पडायचं एखाद्या वेळेस. पण राजकारणी मनुष्य एका का व्हायना मतान निवडून आला पाहिजे. एकदा का तो राजकारणात हरला संपला महाराज. तो काही राहिलं नाही आता. तो एक मताना का व्हायना निवडून यावा तर त्याला त्याच्या मतदारसंघाचा विकास करता येतो. त्याच्या कार्यकर्त्याचा विकास करता येतो. काही विकास योजना आणता येतात राबवता येतात. हरलेला मनुष्य काय विकास योजना आणणार आहे आणि त्याचं कोण ऐकणार आहे? एकदा तुम्ही राजकारणात पडले ना महाराज 0 किंमत आली. तुमचा विषयच संपला महाराज. साहेब लोक तुम्हाला पहिले पाणी द्यायचे आता तेच म्हणते पाटील पाणी घेऊन या असं आहे. आणि म्हणून राजकारणात हरलेला मनुष्य सुद्धा भक्ष सांगितला आहे. ऋणी रोगी ऋणी मनुष्य भक्ष आहे. रोगी भक्ष आहे. गुलाम भक्ष आहे. धाकला मुलगा भक्ष आहे. राजकारणात पराभूत झाल्या मांडलिक राजा भक्ष आहे. हे 5 भक्ष सांगितले धर्मशास्त्रात. पहिलीकडे भक्ष दुसरीकडे भक्षक. एक वर्ग असा आहे जो लोकाचं खायला उठलेला आहे. समाजाचं खाणार स्वतः काय करणार नाही पण लोकाचं खाणार. कोण? धर्मशास्त्रकार सांगतात मक्षिका मशको वेश्या मोशको याचकस्तथा ग्रामणिर्गणकश्चैव सप्तयते परभक्षका. धर्मशास्त्र सांगतं. ही मी संस्कृतच त्यांच्या पुढं शिकलोय. आज ज्यांच्याकडे शिकलोय ना त्यांनाच सांगायची पाळी आली. कोणसा आपणची पढीजे पढे तरी माथा तुकविजे. विठ्ठल आम्हाला संस्कृत बाबांनी शिकवली बरं का. आम्हाला असं खूप खूप प्रेमाने शिकवली. ऐका ही 7 माणसं परभक्ष सांगितली. आपलं परभक्षक लोकाचं खातात. पहिला कोण सांगितला? मक्षिका. मक्षिका म्हणजे काय? माशी. माशी स्वतः स्वयंपाक करणार नाही. दळण निवडू लागणार नाही. दळू लागणार नाही. फोडणी टाकणार नाही. चुलीला जाळ घालणार नाही. पण दुसऱ्याने केलेल्या स्वयंपाकावर पहिली जाऊन बसणार. कोण? मावशी. आपलं माशी. काय काय मावशी बी त्याच गुणाचे आहेत. तुम्हाला कळू नाही. आपण मठात आलो इथं आपल्याला देवाने कला दिलेली. 2 भाकरी थापू लागावा. दिंडीत जर भाकरी कमी पडल्या मग कार्यकर्ते काय म्हणतात महिला मंडळ जरा पहिल्या पंक्तीला चपात्या संपल्यात चपात्या लाटू लागा भाकरी थापू लागा. हां घरेदारी असंच का? जी बाई मठात आल्यावर आणि दिंडीत आल्यावर भाकरी थापीत नाही तिला जन्मभर सुनबाई चहात पाणी हड दुधात माऊलीचा शाप आहे ध्यानात धरा.
थोडं मठात आल्यावर 2 भाकरी थापायला काय जड झालं का? मी म्हणतो सेवा आहे माऊली, सेवा आहे. अरे वारकरी सगळे सेवा करतात ना. ज्या माऊल्या स्वयंपाक करू लागतात ना, हे बघा त्यांच्या चरणावर माझं मस्तक आहे. मला वा, सेवा केली पाहिजे, मला सेवा केली पाहिजे. ज्या थापू लागतात त्या टाळ्या वाजित्या. हो, ज्या थापू लागत नाही ना त्या लाडक्या बहीण योजनेचं पैसे घेऊन गप्प बसण्यात बघा. त्याच्याचमुळं तुमचं नाव निघालंय त्या योजनेतून. असो ऐका, मक्षिका माशी, मशक म्हणजे डास, दुसऱ्याचं खाणार. बघा तुम्ही, दुसऱ्याचं रक्त शोषण करतो. मक्षिका, मशक, वेश्या हाही घटक लोकांचं खातो. मोषका हा मूषक शब्दाचा अर्थ होतो उंदीर. शेतकरीची थप्पीच बसवतो मला. एकदा का उंदीर लागला कामच झालं मला. याचक हा, याचक म्हणजे भिकारी. भिकारी सुद्धा, भिकाऱ्याला काम करायसाठी वेळही असते आणि काम करायला की ताकदही असते. पण ताकद असून वेळ असून काम करणारच नाही. आयतं खाणार. आता मराठवाड्यात खूप मोठे रोड झाले तर टोल नाके खूप झाले. एका टोल नाक्यावर गाड्या थांबल्या. बरं भिकारी आता पैसे कमी बी घ्या ना, तो लई पैसे घ्यायला लागले. तर भिकारी, एक फॉर्च्युनर गाडी थांबली. भिकारी तिथं आला, म्हणा काच खाली घ्या. हात पुढं केला, द्या 100 रुपये. चल हे कुठे 100? तो म्हणा एवढी मोठी गाडीचं मालक म्हणलं 100 द्यायला काय हरकत आहे? गाडीत मालक म्हणा माझ्याकडे नाही 100. भिकारी म्हणा द्या 50. गाडी मालक म्हणा 50ही नाही. कमी घेत नाहीत भिकारी. मग त्याला द्या 20. त्याला 20ही नाही. म्हणजे द्या 10 नाही. भिकारी म्हणा निदान 5चा ठोकळा तरी द्या. गाडी मालक म्हणा माझ्याकडे 5ही नाही. भिकारी म्हणा मग आत काय करता, या ना बाहेर. माझ्याकडं काय नाही, तुमच्याकडं काय नाही, दोघं सगळंच भीक मागू म्हणले. चला हरवार भिकारी. स्वतः खातो, दुसरे खातो, दुसऱ्याला खायला शिकितो. वा. मक्षिका, मशको, वेश्या, मूषको, याचकच तथा. आणखीन 2 घटक समाजाचं खातात. ग्रामणीर गणकश्चैव. ग्रामणी म्हणजे काय? ग्रामान्नयती ती ग्रामणी. वा. जो गावाला पुढं नेतो असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात गाव पुढारी. गाव पुढारी सुद्धा. आता मला बघ, अशी ग्रामपंचायतची सगळी माणसं भेटली पण त्यांचा विषय नाही चालला. मी आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या पुढाऱ्याचं सांगतच नाही. मग मी चंद्रपूरचं सांगतो. मी तुला धाराशिवचं कधी सांगणार? मी 2-3 दिवसांनी चंद्रपूरला गेल्यावर सांगणार. गाव पुढाऱ्याला एक लय खायचा नाद महाराज. कशात पैसे काढणार? रस्ता खाणार, सडक खाणार, ग्राम सचिवालय खाणार, ग्राम शौचालय खाणार. पचतं तरी कसं द्यावाला माहिती महाराज. वा. काही खात्यात महाराज. आपलं एक भारतातलं पुढारी गेला अमेरिकेला. तिथं अमेरिकेच्या पुढाऱ्याची फॉर्च्युनर गाडी पाहिली. भारताच पुढारी म्हणला, का रे तू तर लय साधा पुढारी. त्याला मग मी फॉर्च्युनर कसं काय घेतली? अमेरिकेचा पुढारी म्हणला त्या नदीवर पूल बांधलेला दिसतोय का? भारताच पुढारी म्हणला हा आहे ना. मग तो पूल त्याचे 100% पैसे आले पण मी 90%तच बांधला आहे. मग 10% खिशात घातले, त्याच्यातूनही गाडी घेतली. भारताचा पुढारी म्हणला मला वाटलं आमच्याकडेच भ्रष्टाचार आहे, तुमच्याकडं बी का? ते म्हणले कोरोनाची लागण आहे, सगळीकडेच लागण झाली त्याची. तसं भ्रष्टाचार आहे, कोरोनाची लागण ते सकाळच भावी म्हणले. मग भारतातला पुढारी म्हणा या आमच्याकडं. अमेरिकेचा पुढारी आला. तो भारताच्या पुढाऱ्याचा भला मोठा टोले जंग बांगला. ते अमेरिकेचा पुढारी म्हणला का रे तू खूप साधा पुढारी. तो मग एवढा बंगला कसा बांधला? मग भारताचा पुढारी म्हणा त्या नदीवर पूल दिसतो का? अमेरिकेचा पुढारी म्हणा नदी दिसती बो पण पूल काही दिसत नाही. हा तेच सांगायचंय तुला. हा काच पूल खिशात घातला तो हा बंगला झाला. सध्या भारतात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय. विठ्ठल ग्रामणी. आणि पुढं सांगितलंय गणक. गणक म्हणजे शासकीय कामगार. शासकीय कामगार शासनाचाही पगार घेणार. पण आपण जर गेलो खरं तर ते आपले नोकर आहेत, कारण आपल्या टॅक्समधून त्यांना पगार दिला जातो, आपण टॅक्स भरतो. पण ही मंडळी शासनाचाही पगार घेणार. आणि आपण काम करायला गेलो का तसं कागदावर सही करणारच नाही. कानाखाली गणपती. अरे कशाला गोरगरिबाचं खाता? ज्याने गोरगरिबाचं खाल्लंय ना हे अशी त्याची पोरं लुळी पांगडी मुकी पप्याच्या तरी निघून जाईन, ह्यो तरी उडी टाकीन, येईल पुढं नदीत काहीतरी काय. त्याला सुखच नाही महाराज, सुखच नाही. सदा वारकरी आमचा सदा वारकरीनं आम्ही लोणंदला जरा बसलो, उन्हात बसलो होतो. आणि मग सावली पाहिली. तो म्हणला ना माऊली त्या सावलीत बसलो. तो 2 बैल उन्हात बांधले होते. सदा म्हणला माऊली 2 कोण आहेत माहिती आहे का? म्हणलं पहिलं त्याला येडे आहेत तुम्ही, हे मागच्या जन्मीचे कलेक्टर आहेत म्हणले. सदा
तुम्हाला नाही माहिती आपला सदावारकर मी कसं काय त्याने लोकांचं लई खाल्लं का देव त्याला असं उन्हात बांधितो म्हणले गोरगरिबाचा तळतळाट काही कामाचा नाही विठ्ठल 7 माणसं सांगितली परभक्षक मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तता ग्रामणीर गणकश्चैव सप्तैते परभक्षका भक्षक आता तिसरी एक कडी अशी दुसऱ्याला खायला गेला पण त्यानेच याला खाल्लं वा असे कोण पहिला सुवर्णकार दुसरा कीर्तनकार तिसरा भर्तृहरी आणि चौथा कळेकार थोडं वेळ कमी आपल्याला होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो पहिला सुवर्णकार हा हे गाथ्यात आलं या मी एका सुवर्णकाराला कोणी समजून घेतलं मला एका सुवर्णकाराला विचार का गाथ्यात प्रमाण असं आलं याचा अर्थ सांगा तुम्हाला महाराज तुकाराम महाराजांनी दिले ते एकदम बरोबर आहे म्हणजे कसं काय त्याला असं आहे लोक आमच्याकडे दागिने घडवायला येतात दागिने घडवत असताना आम्हाला त्यातलं काहीतरी राहतं म्हणून तर धंदा करतो ना आम्ही म्हणलं मग पण ते आम्हाला लोकांचं राहतं म्हणजे आम्ही लोकांचं खातो पण आम्हालाही खाणारा एक घटक आहे कोण झारेकरी हो सकळ याती माझी टिंब टिंब हा सोनार गाथ्यात शब्द आहे तिथं जाऊन पहा इथं सांगत नाही सकळ याती माझी टिंब टिंब हा सोनार पण तया घरी व्यापार झारी याचा एक झारेकरी नावाची एक जमात आहे ते काय करतात ते सोनाराचा केर गोळा करतात आणि त्या केराचा लिलाव घेतात ते तुम्ही म्हणाल केराचा लिलाव का घ्यायचा ते केर आपल्या घरातला नाही आपल्या घरात केर कशाचा राहणार महाराज ते सोनाराचा केर आहे महाराज त्या केरात सोन्याचे कण राहतात आणि त्या केराचा लिलाव केला का त्याच्यातून त्यांना सोनं राहतं आपल्याला ते खातात पण त्यांनाही खाणारा कोणीतरी असतो पहिला सुवर्णकार दुसरा कीर्तनकार म्हणजे काय सतत लोकांची पाकिटं घेता एखाद्या वेळेस कीर्तनकारालाही कोणीतरी डोक्यावरून टाकीतं बरं का एखाद्या वेळेस कीर्तनकाराला बी कोणीतरी नीट करतंच ह्या धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात दैफळ नावाचे गाव आहे बघा हनुमंत महाराज मती यांचं गाव त्या गावात एक 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट एका कीर्तनकाराला कीर्तन दिलं त्या काळात ते आता महाराज आले ठरवून महाराजांच्या 8,000 17-18 वर्षापूर्वी 8,000 खूप झाले महाराज खूप झाले पण ते लोकांनी म्हणलं या आले महाराज 9 ते 11 कीर्तन 11ला कीर्तन संपलं मग चहा पाणी होता 11:30 झाले गावकार भरेन दक्षिणा दिली पण गावकार भरले हुशार होते त्यांनी काय केलं त्याला 8,000 नाही 5,000 भरले आणि 5,000 भरताना तसे नाही भरले सुट्ट्या नोटा मारल्या भलं पाकिट मोठं महाराजाला वाटलं 8 ठरले होते गावाने 10 दिले काय नो असं जगात गाव जन्माला यायचे अजून मग गावाने 5च दिले महाराज बसले गाडीत आता त्यांना जायचं होतं दैफळवरून येरमाळ्याला आणि रस्ता खराब जायला 1 तास लागायचा कारण खराब रस्ता खूप होता आणि मग महाराज निघाले आणि चालले महाराज पण महाराजांनी ठरवलं पाकिट मोजून पाहिलं पाहिजे पाकिट फोडलं तर त्यात सगळ्या सुट्ट्या नोटा 2च्या 5च्या त्या काळात 2च्या नोटा चालायच्या 1ची 2ची 5ची 10ची 20ची 50ची एकही नोट नाही महाराज 100ची एकही नाही 500 नाही 1000 नव्हती तो 1000ची नोट होती आणि मग 2000ची लाल नोट होती सगळ्या 20च्या मग त्यांनी महाराजांनी ठरवलं आपण हे मोजू पण गावकार भारी बी लय हुशार हो महाराज इथंच मोजून मागं येईल मग गावाने काय केलं सिरियलनी नोटा लावल्यात नव्हत्या 2त 1ची 1त 5ची 5त 20ची 20त 10ची एका खाली एक नोटा पांगून लावल्या होत्या अशा गावकार भारी लय हुशार कडक कपडे 17 लफडे असे कारभारी गावकार भरी असे हे रंगेल आणि मग त्यांनी ती नोटा घातल्या मग आता महाराजांनी काय केलं मग आता गाडी त्याच्यात ते रस्ता असा धताडांग महाराजांनी काय केलं त्यांचा मुलगा होता मुलाला म्हणले पुढं बस मला मागं बसू दे मागं बसले आणि सगळ्यात तिथं नोटा टाकल्या मग 20च्या एका बाजूला केल्या 1च्या बरं त्या मराठवाडी नोटा पिळलेल्या काय ते परत सरळ करायच्या भानगडी मांडीवर धरायच्या रगडायच्या अडी अडचणी आता काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्या नोटा सरळ करायच्या भानगडी महाराज किशोर महाराज ह्या बाबतीत मी तुम्हाला मानतो का कोणाचा पैसाच घ्यायचा नाही मोजायचा विषयच नाही महाराज वा टाळी वाजा त्या माणसासाठी महाराज वा आणि मग त्या 20च्या 5च्या 1च्या 2च्या अशा 10च्या नोटा एकत्र केल्या मग एक पान घेतलं पानावर 20च्या किती आहेत त्या काढल्या 10च्या मुक्तमुक हा सगळा कुठाना करता त्यांना 1 तास झाला 11:30ला दैफळून निघाले येरमाळ्याला गेले 12:30ला तपशील आला तर 5,000 गोपाळ महाराज
बोले गरम चोला गावाने गंडवलं की आपल्याला. मग कधी कधी लोकाला गंडवायला गेला का लोकच याला गंडीत येत ना. अरे गावाने गंडवलं आपल्याला. मग ड्रायव्हर घ्या गाडी मागं. आता ड्रायव्हरचं काय चालणार आहे. आता जायला 1 तास लागला. 11:30 निघाला गाडी 12:30 पोहोचला. 12:30 मागं निघाला यायला 1 तासच लागणार ना. गाडी रस्ता खराब. ते आला 1:30 वाजता कळमला आपला दही फळला. आता कोण होतं तिथं मांडवात. 1:30ला कोण थांबायचं महाराज. एक येणे करी आणि 2 कारभारी आपले बसले होते खांबाला तंबाखू बिंबाखू चोळीत नाही हात जांभळ्या बिबळ्या देत बसले होते. आलं ते महाराज. आलं महाराज. कोणी सांगितलं सप्ताह करायला. माणसाला नीट वाटायला होता येत नसं तर बोला होता कशाला. पडले काय तुमच्या वाचून. ते म्हणजे काय झालं महाराज. काय झालं. 8,000. हे बाळा तू काय शूटिंग करतो. 2 कॅमेरे चालू आहेत ना. बरं मग 8,000 ठरले होते. 5,000 दिले. लोक म्हणले कसं काय. हे बघा म्हणले 5,000 आहेत. काय गाव म्हणले. बरं नोटा मोजता आहे ना म्हणले. एका 2च्या 2 5च्या 5 10च्या 10 20च्या घातल्या म्हणले. जुळता मला 1 तास गेला म्हणले. हां मोठं पाकिट पडून मला वाटलं 10 दिले असते पण निदान 8 तरी द्यायचे. 5च दिले. ते 2 कारभारी त्यातला एक म्हणला काय गाव येडं आहे. काय महाराजांनी कीर्तन केलं. अरे निदान 10 तरी हजार द्यायचे. दुसरा नका का 10 द्या ना. पण 8 ठरले होते. गाव मी म्हणत होतो तुम्हाला त्या गावाच्या कारभाऱ्याच्या हातात हात देऊ कारभार देऊ नका. कोण म्हणतंय खरे कारभारी. हेच दोघं खरे कारभारी होते. कशाला त्याच्या हातात कारभार दिला म्हणले. मी तुम्हाला म्हणत होतो ना. बघा बरी बोबाटा का दारात आला का नाही. गावाची इभ्रतीचा प्रश्न आहे. मग तो एक जण म्हणला मग आपण 3,000 रुपये घेऊन येऊ. दुसरा म्हणला अरे त्यांना पटन का. पण ते म्हणते ना आम्ही 8च भरले. मग त्यांना खायला हे 5,000 न्यावं लागतील. महाराज ते 5,000 इकडं घ्या आणि तुम्ही इथंच उभा राहा. मी म्हणलं ना गाव कारभारी लय हुशार. आणि त्यांनी ते 5,000 महाराजाकडून घेतले. हो जे गेले आजूक आले नाही. 18 वर्ष झाले. बोला 1:30 झाले. 1:45 झाले. 2 झाले. ते काही दोघं यायनातच. 2 वाजले तरी दोघं यायना. विनेकरी होता त्याने काय केलं. तिथं जवळ झाड होतं. झाडाची एक काडी आणली. असा पायावर पाय दिला जी येणा धरला. बोटाने नाही काडीने बांग बांग भंगांग बांग बांग भंगांग वाजत उभा राहिला. ते महाराज आला त्या विनेकऱ्यापाशी. विनेकरी असा राग राग पाहतो त्या महाराजाला. विनेकऱ्यानं म्हणले का रे ते गाव कारभारी कुठे आहेत. ते विनेकरी म्हणा ते गेलेत पैसे आणायला. अरे मग 2 वाजले येतील का वा. ते काकडा झाल्याशिवाय ते यायचेच नाही एखाद्या वेळेस. म्हणजे मग त्यांचं घर कुठं आहे. विनेकरी म्हणा काय करा हे कसं सरळ जा. मग तिथं आहे का नाही. तिथून उज्या हाताला वाळा. मग तिथं मारतीच देवाळ लागेल. तिथं आहे का नाही नाही. तिथून नीट खाली जायचं. लिंबा खाली लिंब लागेल. लिंबापाशी का नाही नाही. तिथून 3 वाटा फुटत्यात. मग 3 कोणती ती 3 तिसरी वाट धरा. ती वाट बोळीची. तिथं कुत्रे बसलेले असतात. धावतेनं तिथून नदी लागणं. नदीतून ते वस्तीवर राहायला आहेत म्हणले तिथं. मग तो ना मला नाही सापडायचं. मग विनेकरी म्हणा मी त्यांना घेऊन येतो. एवढा इना पारा करा फक्त तुम्ही. काय सांगावा तुम्हाला आता. ते महाराज तोंडात हाणल्यावानी इरमून पाणी झालं बिचाऱ्याचं ना. जे गाडीत बसला 8 तर नाहीच नाही पण ते 5 होते तेही नाही. आपल्या मराठवाड्यात एक म्हणे व्याजाला सोकला मुदलाला मोकला. लोकांचं खाता खाता कधी कधी आपलीच गेम होती. लोकच आपल्याला खाते. विठ्ठल स्वर्णकार कीर्तनकार भर्तृहरी. भर्तृहरी नावाचा एक राजा असा होऊन गेला. काय सांगावं. काय राजकारभार चालवला त्यांनी. अरे राम राम असा नीतिज्ञच झाला नाही. आणि इथून पुढच्या लोकांनी नीतीने राज्य चालव म्हणून त्याने 100 श्लोक लिहिले. त्याला भर्तृहरी नीतिशतक म्हणतात. ज्याला राजकारण करायचं त्याने ते 100 श्लोक पाठच केले पाहिजे महाराज. वा काय नीती लिहिली त्याने. पण नंतर तो बायकोच्या फाजील प्रेमात पडला आणि खूप शृंगाराचा आस्वाद घेऊ लागला. मग त्याने शृंगारावर 100 श्लोक लिहिले. त्याला शृंगार शतक म्हणतात. आणि मग त्याचं राजकारभारावरली पकड ढिली झाली. जो न्याय निवाडा तो एका दिवसात करायचा त्या न्याय निवाड्याला त्याला आता महिना लागायला लागला. एका साधूला खटकलं. साधून ठरवलं याचा बाजारच उठवायचा. साधू एक फळ घेऊन गेलं. याचे डोळे उघडायचे. साधू आले आणि त्याला भर्तृहरीला फळ दिलं. घ्या हे फळ. राजा म्हणला तुम्ही जंगलात राहता मी बंगल्यात राहतो. फळावर तुमचा अधिकार आहे. मला फळ कशाला देता. मी इथं तडका लावून खाईन. राजा हे माझ्या तपाने दिलेलं फळ आहे. मी खूप तप केलं देवाने हे फळ मला दिलं.
काय फळाचं वैशिष्ट्य? या फळाचं एक वैशिष्ट्य, हे फळ जो खाईल तो अमर होईल. मग तुम्ही का खायनात? अरे बाबा, मी माझं काम घेऊन आलोय मृत्यू लोकात, माझं काम झालं ना, आता मला उभ्या पावली जायचंय, माझं इथं काही काम राहिलं ना, मी निघून जाणार. पण हे फळ तू खा, हे फळ खाईल तो अमर होईल, तुझ्यासारखा नीतिसंपन्न राजा या जगाला पुन्हा पुन्हा भेटावा, म्हणून हे फळ मी तुला देतो, येतो मी. गेलं साधू निघून. साधूने दिलं राजाला. राजाचं प्रेम होतं त्याच्या बायकोवर. राजा म्हणला, हे फळ मी खाणार, अमर होणार, बायको मरणार, तिच्या वियोगात मी दिवस कसे काढणार, मग आपण हे फळ राणीला देऊ. मी मेलो तरी चलन, राणी अमर झाली पाहिजे. राजाने फळ राणीला दिलं, अमर होण्याचं फळ. राजा गेला निघून. राणीचं फळ होतं एका, राणीचं प्रेम होतं एका सरदारावर. यालाच संसार मानायचा. संसारात उलटं प्रेम वाहतं. आपण ज्यांच्यासाठी झटे घेतो, तुम्ही पोरांसाठी खूप केलं, पोरांचं तुमच्यावर जीवत नाही, सासूरवाडीवर जीव. वा, हाच घोटाळा आहे. वर बघा, खाली काय पाहताय? तुम्ही जे केलंय ते तुमचे पोरं करणार आहेत. ऐका, साधूने दिलं राजाला, राजाने दिलं राणीला, राणीने दिलं. राणी म्हणली, मी अमर होणार आणि तो सरदार मरणार, त्याच्या वियोगात मी दिवस कसे काढणार, मी मेले तरी चलल, तो अमर झाला पाहिजे. राणीने दिलं सरदाराला. राणी गेली निघून. सरदाराचं प्रेम होतं एका वेश्येवर, वरांगणा, तिला पन्यांगणा म्हणतात माऊलीच्या भाषेत, पन्यांगणा. आणि त्या पन्यांगणेने ठरवलं, हे फळ मी खायचं, अमर व्हायचं, निंदे जीवन जगायचं. त्यापेक्षा आपल्या देशाचा राजा भर्तृहरी न्यायी राजा आहे, आपण हे फळ त्याला देऊ. सकाळी गेलेलं फळ संध्याकाळीच मागं आलं. राजाने फळ पाहिलं आणि वेश्याने दिलं. वेश्या म्हणले, एका साधूने दिलंय, तू खान अमर हो. ते राजा गरबाळला ना, अरे हे फळ सकाळी माझ्याकडूनच गेलं होतं, परत माझ्याकडं आलं. तलवार आणणार आहे. ती म्हणली, फळ कापायला तलवार लागते का? फळ नाही, तुला कापायचंय म्हणजे. तिच्या मानेवर तलवार ठेवले. सांग, तुला फळ कोणी दिलं? ती म्हणजे सांगते, पण आता हे अवघडच आहे. सांगते नाही, सांग. म्हणजे तुमच्या दरबारातल्या सरदाराने दिला. पण सरदाराला कोणी दिलं ते नाही तर मला काय माहिती. जा तू, सरदाराचं नाव अमुक अमुक, शब्दार, जा धरून आणा. आता हे लईच गळालेली आहे ते. असो, शब्दार, जा त्या सरदाराला धरून आणा. नाही, चांगले आहेत तसे. गेले 2 शब्दार. सरदार बेड्या घालून आणला, फळ ठेवलं. सांग, तुला हे फळ कोणी दिलं? महाराज, भरलं का सांडतं हा नियम आहे, फक्त भरायला वेळ लागतो. सरदाराचं आज भरलं होतं. सरदार म्हणला, राजे, आता सांगितलं तरी मरण आहे, नाही सांगितलं तरी मरण आहे, त्यापेक्षा मी सांगतच नाही. राजा म्हणला, तुला अभय, सांग. मग सरदार म्हणला, तुमच्या राणीने हे फळ मला दिलं. राणी म्हणले, मी मेले तरी चलत, सरदार अमर झाला पाहिजे. आणि मग तलवार राजाने खाली टाकली. मी जिच्यासाठी मरायला तयार झालो, ती दुसऱ्यासाठी मरायला तयार झाली. याम चिंतयामी सततम सा मयी विरक्ता. आणि मग त्याला वैराग्य झालं. तेवढ्यात साधू आले. आणि साधू आले आणि साधूने ते फळ कापलं, सगळ्यांनाच खायला दिलं. राजा म्हणलं, हे सगळे अमर होते. साधू म्हणला, कोणीच अमर होणार नाही, तुझे डोळे उघडायसाठी हे मीच रचवलं होतं म्हणजे सगळं. तुझ्या शृंगारात नादी लागलाय ना, आता तुझे डोळे उघडले का? राजा म्हणला, खरंच उघडले. आणि मग राजाने परत 100 श्लोक लिहिले, त्याला वैराग्य शतक म्हणतात, वाचण्यासारखं मावले. आणि मग त्याने त्यात लिहिलंय, मी भोग भोगायला गेलो, मी नाही भोग भोगले, भोगानेच मला भोगलं. वा, आत्तापर्यंत भोग संपलेत का? भोगते भोग नाही संपले. भोगते मेले, भोगत्याचे 10वे जेवले लोक, तरी भोग संपले नाही महाराज, असे. आणि म्हणून भोगा न भुगता वयमेव भुगता. मी तप करायला गेलो, तप नाही तापलं, पण मीच तापलो. तपो न तपता वयमेव तपता. मी काळ घालवायला गेलो, काळ तर गेला नाही, पण मीच कालवश झालो. कालो न याता वयमेव याता. मी तृष्णा संपवायला गेलो, तृष्णा तर संपली नाही, मीच संपलो. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. आणि म्हणून भर्तृहरी पुन्हा सांगितला, कीर्तनकार, स्वर्णकार. आणि चौथा एक काळ. काळ जगाला खाण्यासाठी निघाला. निहाळे पाके वडा, पसरला शे चवडा, करोनी माझी वडा आकार गज अवघाची आकार ग्रास्यला. काळे काळे अवघे सरे जगा काळ खाय. सगळ्याला खाता खाता त्याची गाठ पडली जगद्गुरु तुकाराम महाराजाशी. आणि तुकाराम महाराजाला खायला गेला, पण तुकाराम महाराजच त्या काळाचे काळ ठरले अभंगाच्या पहिल्या शब्दात. काळाचे काळ, काळाचे काळ. बोला, काळाचे काळ, बोला बोला बोला. काळाचे काळ.
विठोबाचे लढीवाळ आम्ही विठोबाचे लढीवाळ आम्ही विठोबाचे लढीवाळ हा काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ लढीवाळ आम्ही विठोबाचे लढीवाळ काळा खाणारा काळ, त्या काळाची आमची गाठ पडली. तुकाराम महाराज म्हणतात आम्हीच त्याचे काळ ठरलो. साधन काय वापरलं काय नाही. संताला आवडल असं वागलं का तो काळाचा हे काळ होतो. संताशी आवडे तो काळाचा हे काळ. वा तुकाराम महाराज याला माहिती काळाचे हे काळ. आम्ही काळाचे काळ ठरलो. काळ आमच्या पुढं चालू शकत नाही. नाथ महाराज रामायण सांगायचे. 90% पैठण नाथाचं झालं पण 10% नाथाच्या खपल्या काढायचे. पूर्वांपारच आहे महाराज. हे खपल्याचारी आहेत ना, परंपरा त्यांचे कुळशुद्ध. आणि मग ते नाथाच्या 10% खपल्या काढायचे. त्या गावात एक कृष्णदास लोल्या नावाचा ब्राह्मण. त्या कृष्णदासाने खूप साधना केली आणि त्याला भवानी प्रसन्न झाली. काय मागायचंय? कवित्व शक्ती द्या. त्याला अशी कवित्व शक्ती ती रामायण द्यायला लागला. त्याच्या रामायणात रसनिष्पत्ती, अलंकार निष्पत्ती, सर्व साहित्य सोन्याच्या खाणीच्या खाणी. अरे राम 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 ते 10% जायचे. वा आता त्याला भवानी प्रसन्न होती ना. काय काव्यप्रभा आहे, काय नाविन्यपूर्ण ऐकायला भेटतंय. नाही तर ते नाथ टलटन हिंगण बेट काहीतरी सांगत आहे, याला बेलं लावित आहे. असं पाहिजे रामायण. जाऊन त्या 3.5 लाख का घ्या ना, पण असं चवदार झालं पाहिजे म्हणजे. वा असं ते गावातले 10% लोक म्हणायचे. एक दिवस भवानी स्वप्नात आली, सांगितलं कृष्णदास उद्या सकाळी 12 वाजता तुला काळ न्यायला येणार. गडी गारभाडला ना. सकाळ झाली, स्नान केलं, देवपूजा झाली आणि ते 10% रामायण ऐकायला आलेच होते. याने पोथी गुंडाळे निघाला. त्याने कुठं? म्हणले एकनाथांकडं. अरे पण आपण इथं उद्धवला सोडून. म्हणले एकनाथाकडे जावं लागेल. इकडं राहिल्यावर ईडी मागं लागल. आता गुवाहाटीला एकनाथाकडं जायचं आपल्याला. बरं 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 का? अरे म्हणले मला भवानीने सांगितलं आज दुपारी 12 वाजता काळ न्यायला येणार. अहो पण आम्ही तुमच्या भरोश्यावर सरकार उभं केलं. मजाच नाही. गेलंच पाहिजे म्हणले. गेला तडका फडकी गडी. गेला नाथांना पुढं भाग रामायण ठेवलं. नाथा मी एवढं लिहिलं आहे, उरलेलं तुम्ही लिहा. का? मला दुपारी काळ न्यायला येणार. दाखवा. एक अध्याय वाचला. याची परिपूर्तता माझ्याच्याने होणार नाही. तुम्हाला लिहायला किती दिवस लागतील? आणखी 12 दिवस पाहिजे होते. पण मग आज 12 वाजता काळ न्यायला येणार. काय त्या काळाची माय जनली म्हणले तुला न्यायला. या नाथाचा शब्द आहे म्हणले. 12 दिवस तुला काळ हात सुद्धा लावणार नाही म्हणले. याला माझ्या काळाचे हे काळ. वा अहो पण अहो नाही काय नाही तुला याला सुरू कर. 12ला काळ आल्यावर आलोच म्हणले. तिथं 11:30 वाजता काळ न्यायला आला. त्याला प्राणाची कालवा सुरू झाली. नाथ आले. नाथाने हात केला. काळा 12 दिवस यायचं नाही. तर काळ 12 दिवस बारामतीला जाऊन राहिला पण आला नाही. असं तिथल्या तिथं जुळवायचं. दांडी बसत नसली तर दुसरी दांडी आणायची नाही. तीच तासून बसवायची. आणि मग बरोबर 12 दिवसात रामायण पूर्ण झालं. नाथांनी काल्याचं कीर्तन केलं. त्या कृष्णदासाच्या मस्तकावर हात ठेवला. आणि मग कृष्णदास परत्र पावले. माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ. काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी निळोबार आहे असं. आणि म्हणून काळ रुळतो चरणी. काळाचे हे काळ एवढे प्रबळ पण लिंता केवढी. आम्ही विठोबाचे लढीवाळ. आम्ही विठोबाचे लाडके. तुका म्हणे आईशी आवडती लढीवाळे. जाणीवेचे काळे तोंड देवा. आम्ही विठोबाची लढीवाळ. काळ जिंकल्यामुळं करू सत्ता सर्वा ठाई. आता सगळी सत्ता आमची. देशात आमची, राज्यात आमची, झेडपीसुद्धा आमची असो. आणि मग करो सत्ता सर्वा ठाई. सगळी अवघी सत्ता आली हाता. नाम याचा खेचरी दाता. सत्ता हातात आली पण उन्मत्त झाले नाही. वसो निकट वासे पायी. लिंता खूप आहे. आणि आता एवढा प्रताप. जिथं काळ जिंकलाय तिथं ह्या चिपड्या डोळ्याच्या कोण ओळखीत आहे हो. आता आईशी कोणाची वय खरी ना वदे आमूचे सामोरी. आमच्या पुढं कोण बोलन. आळंदीजवळ शेलपिंपळ गावे तिथे एक शिंपी होतं. आता काय सांगतात त्या पत्री सरकार नानासाहेब आणि पत्री सरकार नानासाहेब. मी जातो. लोक म्हणे जाऊ नको. अरे तू गडबडशील. हा तो शिंपी म्हणला मी जातोच.
गेला पुण्यात नानासाहेबाची गाठ घेतली. आता नानासाहेब कोण त्याला माहीत नव्हतं. ते नानासाहेबाला जाऊन म्हणला का हो ते नानासाहेब कोण आहेत? अरे नानासाहेब गरजले. कोण आहे रे तू? कुठून आला? अहो ती इतका गारबाडा, मी पिंपळगावचा शिंपी आहे. हे सुद्धा सांगता आलं नाही. तो म्हणला मी शिंपळगावचा पिप्पी आहे. याला म्हणायचं ऐशी कोणाची वय खरी वदे आमूचे सामोरी. आळंदीत सद्गुरू जयराम महाराज बसले होते तेव्हा का रे जयराम बा पुढं बोलवतो का? वा ऐशी कोणाची वय खरी वदे आमूचे सामोरी. आणि तुम्ही काळ जिंकला पण शस्त्र कोणतं वापरलं? तो का म्हणे बाण. हाती हरिनाम तीक्ष्ण ज्ञानदेवी मंत्र. हरिनामाचे शस्त्र वागवितो तुझिया नामाचे हत्यार. आम्ही एकच बाण वापरला, हरिनामाचा बाण. ध्यानात ठेवा धनुष्यबाण, मनात ठेवा धनुष्यबाण. प्रचार नाही चालला, हरिनामाचा बाण. वा नाही तर काही लोक म्हणते ह्या पोची तारीख घ्या आपल्याकडे. वा तू झेडपिलीशी निवडून आमच्या बोलण्यावर. म्हणून तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण. करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी. विठो बार जय विठोबा रघुमाई. जय बोला पुंडरे गवारा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडरी वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. हरी तुकाराम 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 तुकाराम. पुंडरी गवारा 2 मिनिट सगळ्याला विनंती आहे. चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायला महाराजाला 675 वर्ष, संत जनाबाईंना 675 वर्ष आणि तुकाराम महाराजाचं सरतं 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 375. मग आमचं जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू, भंडारा डोंगर, नामदेव महाराज संस्थान पंढरपूर, नरसी नामदेव, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि नेवासा या 6 संस्थानांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठे उत्सव साजरे करायचे ठरलेत. त्यातला एक उत्सव आपल्या धाराशिव आणि उस्मानाबाद आणि आपलं धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्याला एकत्र करून सगळ्या हिंगोली पलीकडं नांदेड आहे, थोडा बीड आहे, तर सगळ्या मराठवाड्याच्या वतीने एक उत्सव दिला आहे. तर तारीख आहे त्याची 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. तर तुम्हाला सर्वांना बाबा काही सांगायचं आहे? 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. तर आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण या उत्सवात गाथा पारायणाला यायचं आहे. खूप मोठं गाथा पारायण लातूरला संपन्न होतं आहे. खंडापूर तिथं MIDC खूप मोठं पटांगण आहे, 375 आहे. त्याच्यामुळं बरोबर 375 एकराचं पटांगण आहे बघा तिथं. घालील लोटांगण, मोकळं पटांगण. तर तुम्हाला सगळ्याला विनंती, एक दिवस भाकरी करून द्यायच्या या भागातून. तिथं तुकोबरायच्या ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने येणार आहेत आपल्या भागात. हे खूप भाग्याने आलं आहे महाराज. तर सगळ्याला विनंती, सगळ्या कीर्तनकारांनी सांगत चला. माझी विनंती बाबा, शेवट 5 मिनटं तुम्ही हे बोलत चला, कारण तुम्ही त्यात आहेत. आपल्याला घेतल्याशिवाय तो उत्सव होणार नाही.
तर संस्थानला आपल्याला हो सांगतो तर खूप सुंदर उत्सव आहे. आपण सगळ्यांनी त्या उत्सवाला यायचं, सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य करायचे अशी सगळ्याला विनंती. चिंतन सेवा संपली, हे संत संमेलन आहे तर आपण सगळ्यांनी जायचं आहे. 11 सप्टेंबरला आहे सिद्धेश्वर मंदिर लातूर, 12 सप्टेंबरला आहे उदगीरला रावजी स्वामी मठ आणि 16 सप्टेंबरला आहे धाराशिवला रुईभर. ते भर शब्दात भर टाकावं लागेल थोडीशी, तिथे सांगा ना मला ते. तर असा 3 दिवसाचं संमेलन, त्याला जा. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. आता इथून पुढं महेश महाराज हे तुम्हाला सांगत जातीलच, शंकर महाराज येतं, सगळी मंडळी आपले भूषण महाराज, किशोर महाराज हे तुम्हाला सांगतील. सर्वांनी त्याचा लाभ घ्या. आता मला थोडं कानेगावला जायचं आहे म्हणून आपण सेवा इथं थांबू. तुका म्हणे बाण हाती हरी नाम, हाती हरी नाम तीक्ष्ण, हाती हरी नाम करो सत्ता सर्वा ठाई वचो निकट वाटे पायी, वचो निकट वाटे पायी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, 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 जय जय